तथा च समस्त शिवभक्त जन कल्याणार्थम ना उत्तरोत्तर यश लाभ विजय। सगळे हर खाली टाका, जाऊ द्या लास्टला, जाऊ द्या, जाऊ द्या पलीकडे, हो घे रे, एक मिनिट ते समोर काढा तिथे. नागेश्वर महादेव की ओम नमः शिवाय गंगामहे सुगंधिं पुष्पे हर 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 महाशिवरात्री निमित्ताने सर्व हिंदुस्थानातील सर्व भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या खूप खूप मनपूर्वक या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. 8वा ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि या ज्योतिर्लिंगाची महापूजा या ठिकाणी मी आणि माझी पत्नी यांच्या महापूजा या ठिकाणी आम्ही केलेली आहे. नागनाथाच्या चरणी एवढीच प्रार्थना केली की या महाराष्ट्रातले मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या मनातल्या ज्या ज्या इच्छा आहेत ते नागनाथ पूर्ण करो, हेच संकल्प या ठिकाणी नागनाथाच्या चरणी आम्ही केलेला आहे. नमः पार्वती पतये हर हर महादेव नागेश्वर भगवान की जय. मी कृष्णा ऋषी तीर्थपुरोहित श्री क्षेत्र औंढा नागनाथ. आज महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री म्हणजे महादेवाचा प्रगट दिन. तसेच आजच्या रात्री निश्चित कालामध्ये शंकर आणि पार्वती या दोघांचा विवाह झालेला आहे. त्यामुळे या महाशिवरात्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्या हिंदू शास्त्रामध्ये आहे. आज रात्र 2 वाजता मंदिर दर्शनासाठी खुल्लं करण्यात आलं. त्या अगोदर आमच्या संस्थानचे अध्यक्ष आमदार संतोष बांगर दादा यांच्या हातून देवाला महापूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुल्लं करण्यात आलं. प्रचंड लाईन दर्शनासाठी रांग या ठिकाणी आहे आणि ह्या रांगेमध्ये हर हर महादेव शंभू शुक्राचा राजा दयाला नमस्कार माझा अशा गजरामध्ये, ओम नमः शिवाय अशा गजरामध्ये या ठिकाणी भाविक दर्शन घेत आहेत आणि समाधान व्यक्त करत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.